काल दिनांक 19/4/2026 रोजी साकूर येथील 7 वर्षाचा मुलगा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ साईचरण स्वयंस्वामी हे सकाळी 8 वाजल्याच्या आसपास बेपत्ता झाल्याची माहिती होती. स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शोध घेत असता त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशन सफर साहेब असता आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बंडे साहेब आणि चौधरी साहेब यांनी तात्काळ त्याची पथक तयार करून मुलाच्या शोधांसाठी प्रयत्न केला असता आमच्या पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत मस्के यांना त्या एका मुलाचा जो देवांश आहे मृतदेह त्याच्या घराजवळच एका ठिकाणी मिळून आला होता आणि दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता होता. या संदर्भात माहिती समजतात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल तांबे साहेब यांनी स्वतः घटनास्थळी येऊन त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले स्थानिक गुन्हे शाखा त्याच पद्धतीने या अगोदर देखील चांगले उत्कृष्ट काम करणारे सर्व अधिकारी अंमलदार या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांचे वेगवेगळे पथक तयार करून सीसीटीव्ही असतील तांत्रिक विश्लेषण असतील तयार करून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याबाबत तसेच ह्या खून कुणी केला याबाबत आरोपी निष्पन्न करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सायंकाळच्या वेळेला हा गुन्हा मैताचे वडील म्हणजे स्वामी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नंबर 196/2026 कलम 103(1) कलम 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यात जे संशयित व्यक्ती निष्पन्न झाले होते त्या मैताची चुलती अनिता दिनेश स्वामी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक केल्यानंतर आज रोजी तिला मान्य न्यायालयासमोर हजर केल्यास तिला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे. तर शेतीच्या वादातून नसून नवीन आता तपासमध्ये बरोबर. सध्या आतापर्यंतच्या तपासात जे आरोपी महिला आहे तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातून त्यांच्या घरात सतत वाद होत होते. त्यामुळं अपहरण आणि खून या दोन्ही गोष्टीचा बनाव करून त्याचा आरोप त्या महिलेवर ढकलायचा असा प्रयत्न आरोपी महिलेने केलेला आहे. परंतु तो तिचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला.